माझी आज डीपीसी मधनं 39 वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त चांगली घालता यावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा, कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात. या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे. मी मगाशी तिथं सीएम डीसीएम ला उशीर होत होता म्हणून झेंडा दाखवला. तिथं 39 वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या 14 महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होतं. एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करतंय. इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत. आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता, बारामतीकरांच्या करता, इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करता आपण उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं, एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे. हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो. हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडवून आणण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा